जायकवाडी व माजलगाव धरणाची आजची महत्त्वाची आकडेवारी समोर आलेली आहे. या महत्त्वाच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक किती आहे, याचबरोबर माजलगाव धरणामध्ये सध्या उजव्या कालव्यामार्फत पाण्याची आवक कितीने सुरू आहे, हेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. तर नमस्कार मंडळी, 26 ऑगस्टची सायंकाळच्या आकडेवारीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये गेल्या 24 तासामध्ये 3277 क्युसेस इतकी पाण्याची आवक आल्याचं त्या आकडेवारीमध्ये नोंदण्यात आलेलं आहे. याचबरोबर माजलगावच्या धरणामध्ये जर पाहिलं तर जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामार्फत 1200 क्युसेसने पाण्याची आवक जी आहे ती कायम असल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. जायकवाडीचं जे धरण आहे ते 94.50% इतकं भरलेलं आहे, तर माजलगाव धरण जे आहे ते 23.70% पोहोचलेलं आहे. माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना खूप मोठा विलंब होत आहे, कारण धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक जर पाहिली तर फक्त जायकवाडीच्या धरणातून ह्या ठिकाणी पाण्याची आवक जी आहे ती सुरू आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये जी पाण्याची आवक येत होती या आवकमध्ये देखील घट झालेली आहे आणि 24 तासामध्ये फक्त 3277 क्युसेस इतकी पाण्याची आवक जायकवाडीच्या धरणामध्ये आल्याची या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता जायकवाडीचं धरण जे आहे ते 94.50% भरलेलं आहे, तर माजलगावचं जे धरण आहे ते 23.70% पोहोचलेलं आहे. जायकवाडी आणि माजलगाव धरणाची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल, तुम्ही अजूनही आमच्या पेजला जर फॉलो केलं नसेल किंवा आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.